या इकडं या 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 हळू 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 हा बघा ही एक डॉक्टर. डॉक्टर टोन्या काय रे? अगं आजी अगं काय नाही अगं पप्पा आणि मी खेळतो या. हा असे वे हा हा डॉक्टर आज रंगपंचमी माझा मान आहे पहिला तुम्हाला रंग लावायचा. आई वाड्याचं मालक आहे बाबू मीच लावणार. लावला अहो पप्पा आपल्याला रंग लावाय उशीर झाला. हा डॉक्टर हितनं गेलं आणि हिथं जाऊन बसली ती. हा इथे इथं माग 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 असं फिरा. हा हा गोल गोल. हा 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 बघा हे डॉक्टर लावा रंग. डॉक्टर थांबा हे बघा रंगपंचमीच्या शुभेच्छा. पप्पा रंग लावाय परत उशीर झाला. हा बघा या इकडे 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 इकडे. हा 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 हळू हळू धडपड चाल हळू. हा हे डॉक्टर हे सापडले डॉक्टर. आता न हलायचं बघा आता रंगपंचमीच्या शुभेच्छा. अहो आपल्याला रंग लावा परत उशीर झाला. अरे डॉक्टर तिकडे तिकडे मग. हा 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 थांबा थांबा तिकडे नाही. हा हे डॉक्टर हे डॉक्टर मला नको शिकू तू मला सगळं माहित आहे इथंच. डॉक्टर डॉक्टर आता मी तुम्हाला रंग लावणार म्हणजे लावणार. रंगपंचमीच्या शुभेच्छा लावला. बघ अहो पण रंग लावलेला दिसतच नाही कारण डॉक्टर इथं माहिती. अहो डॉक्टर इथं नाही. इथे 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 बसले ते खाली. या 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 हा बसा खाली. हा हा इथे डॉक्टर कुठे कुठे पाहता तुम्ही. थांबा आता मी तुम्हाला कलर लावतो. काय करताय आता रंग लावताय तुम्ही? काय तुझा मुडदा बसवला तुला घातला नेऊन डाबऱ्यात मला रंग लावतोस पाहिलं. काय चाललंय तुमचं? कसली शुद्ध राहिली नाही तुम्हाला? कुणी सांगितलं कोणी होता इतके दारू डोसाला रोसायला? अरे मंगल सुरू सुरू बोलायला लागली तू. मी काय दारू पिलो होय? अजिबात नाही. तुझी शपथ नाही दारू पिलो. अव जनाची नाही निदान मनाची लाज बाळगा. किती किती खोटं बोलाल. खोटं? अरे आपण कधीच खोटं बोलत नाही. आईची शपथ. तुझा मुडदा बसवला तुला घातलं नेऊन डबऱ्यात. तुला पालखीचा निघाला धूर माझा मरणा उठलाच होय. तिकडे दोघं घ्या बघून तुम्ही बघू इकडे या. खरंच वासीनं झालाय दारूचा. मग हे असं का वागायला लागलं ती. बाहेर फिरचं का झपटलं तर नाही बस. अरे मी कधीच सांगतोय की मी दारू नाही पिलो. डॉक्टर सांगा हिला. अहो पप्पा डॉक्टर तिकडे नाही माग माग तिकडे गेले का डॉक्टर? डॉक्टर काय चाललंय तुमचं? चला बाहेर उतरून टाकते. कसलं भूत गीत लागलंय बाबा. अरे मंगल तू काय करते? मंगल अरे काय चाललंय तुझं? अजून रंगपंचमी रंगपंचमी. काय करायचं या माणसाचं? खरंच झपटलेलं दिसतं यांना. डॉक्टर तुम्हाला किती शोधत होतो मी. आता कुठे हाय डॉक्टर? या बाया खरंच की. अहो काय चाललंय तुमचं? जावयासमोर असं बोलायचं वय? काय वाटल त्यांना? डॉक्टरांसमोर तमाशा नको. चला डॉक्टर रंग लावायचं. डॉक्टर रंग लावायचं. डॉक्टर बादली उचलून ठेव. चला. डॉक्टर तुम्ही आलं वय? बरं झालं आलं. मला दुपारी विचारायचंच राहिलं पेन मिळाला का? पेन मिळाला नसता तर मी तुला असा दिसलो असतो का? ते बी आहे म्हणा पण डॉक्टर अहो कसलं हुशार आहे तुम्ही. म्हणजे पास पास माझं कौतुक पास. मला एक सांग दिव्याने माझ्याविषयी काही चौकशी केली नाही? मी कुठे गेलोय काय वगैरे? अहो केली की चौकशी. म्हणजे त्या तुम्हाला शोधत होत्या पण मी त्यांना बरोबर सांगितलं की तुम्ही पेशंटला चेक करायला गेलेत म्हणून. गुड काय. पण तुमचा पेन कुठं आहे? पेन आहे एकदम सुरक्षित ठिकाणी ठेवलाय.
आता मला परत रिस्क घ्यायची नाहीये. तो पेन आणण्यासाठी मी तिकडे गेलो होतो तेव्हा शांताराम आणि माझ्यामध्ये झटापट झाली. काय? घाबरू नको, त्याने मला ओळखलेलं नाहीये. पण दिव्या आता चिडली असणार कारण मी तिच्या घरापर्यंत पोहोचलोय. त्यामुळे ती देवी सिंगचा आता कसून शोध घेणार. त्यामुळे आपल्याला सेफ राहायला हवं. आणि तुला पण. मैं आकाश सेफ रहूं, मैं ऐसे किसी के हाथ में आसानी से नहीं आने वाली. हाँ मान्य आहे, तू खूप हुशार आहेस, कोणाच्या हाती लागणार नाही. पण तुझ्या घरच्यांना समजावून ठेव. त्यांना म्हणून सतत लग्न लग्न साखरपुडा हा विषय नका काढू. चुकून जर हे दिव्याला कळलं तर ती खूप चिडेल. का? कारण दिव्याने मला लग्नासाठी प्रपोज केलंय आणि तिला असं वाटतं की मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करणार आहे. पण असं काहीच नाहीये. खरंच ना? खरंच. मी आयुष्यात फक्त पैशांवर प्रेम करतो आणि तू माझी पार्टनर आहेस. तुलाही खूप सारे पैसे कमवलेलं मला बघायचंय. आयुष्यात आपण एकमेकांना जपत एकमेकांना साथ देत प्रवास केला पाहिजे. पण डिंपल, तुला खूप मोठी हिरोईन व्हायचंय ना. मी आहे, मी करतो ना तुला खूप मोठी हिरोईन. फक्त मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. मग तू काय खूप मोठी हिरोईन झालीच म्हणून समज. डॉक्टर, आज तुम्हाला काय झालंय? म्हणजे वाड्यात आल्यापासून आज पहिल्यांदा तुम्ही एवढं प्रेमानं आणि शांततेत बोलताय. नाही तेव्हा तर सारखं पिसाळलेल्या कुत्र्याला धावत असतात. डिंपल, का कसला विचार करतेस तू? असं काही नाहीये. मी तुझा कायम आदर करत आलो. राहू द्या, तुम्ही आणि माझा आदर. आजपर्यंत कधी केला हो माझा आदर? तुम्हाला काय वाटलं मी दिव्या सिंग आहे जी तुमच्या गोड 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 बोलण्याला बळी पडत? डॉक्टर, तुमची असली चिकनी चुपडी बातमी ना ती बाहेर करायच्या, माझ्यासमोर नाही. आणि या सगळ्या बात आहे ना बाहेरच्या बायकांना ऐकवायच्या, मला नाही. आणि मी तुम्हाला आधीच सांगते, तुमच्या गोड गोड बोलण्याला मी अजिबात फसणार नाही. कळलं? आता तुम्ही काय बोललो होते? मी तुमची पार्टनर आहे ना, मग माझ्या कामाचा हिस्सा बी मला द्यायचा. आणि मला जर हिस्सा नाही ना दिला तर लक्षात ठेवा, आणि डिंपलला कधी सिंपल समजायचं नाही. कळलं? आणि माझं पैसा मला वेळेवर द्यायचं. आत येऊ मे. तो दिसायला कसा होता? तसं नीट सांगता येणार नाही. त्याने त्याच्या चेहऱ्यावर रंग लावलेला होता आणि मास्कही घातलेला होता. मी घरात नव्हते हे बघूनच तो आला असणार. याचा अर्थ तो माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. त्याने अख्खं घर शोधलंय आणि पेन आणि फाईल घेऊन गेलाय. म्हणजे तो जो कोणी आहे तो याच गावातला असणार. तो त्याची आयडेंटिटी बदलून तर या गावात राहत नसेल ना. आता मला या गावातल्या प्रत्येक घरावर लक्ष ठेवायला पाहिजे. त्याशिवाय देवी सिंग माझ्या हाती लागणार नाही. देवी सिंग, तुझे दिवस भरलेच समज. भावऱ्याची दोरी. कुठं गेली असेल ही भावऱ्याची दोरी? आता भावरा तर आहे,
पण दुरी नसल्यावर खेळणार कसं? पैसे असा का सकाळी 10 रुपयाची लॉटरी लागली. देवा थँक्यू बर का. असं तर मला कुल्फी खायला पैसे पाहिजेच होतं आणि ती भेटलं. आणि मम्मी बी म्हणली होती आपल्या मनात जे काय असतं ना ती देव ऐकतो. पण देवा तुला काय एवढ्या लवकर ऐकशील असं मला वाटलं नव्हतं. हा तर कुल्फी खातो जाऊन. थँक्यू देवा थँक्यू. अरे बघून चाल की कसलं लागलं मला. अगं दीदी मी घाईत होतो ना मग तुझं बघून चालायचंच की. तुला असली कसली घाई झाली होती ना आणि खाली काय बघतोयस? घाई झाली तरी म्हटलं वास कुठून येतोय? जा की. आधी तुझं का चड्डीतच केली का काय? तुझं जातो. नाही तू. पुढे तर जा नाही तर माग तरी जा. ए मुडद्या तुला काय रे घाई पडली एवढी? माझा वाड आहे मी नाही येत ना हलत. अगं आजी नाही तर नको जाऊ मग. अगं मी असं म्हणत होतो की बाहेर जाणं आजी आली. आता तुला जायचं नाही मग मी तर काय बोलू. जाऊ दे नको जाऊ बस इथं. काय आली असल गावात कोणाची काही लफडी झाल्यात ते सांगायला. आली तर आता येते भेटून. हिला ना नुसत्या चौकशा करायला पाहिजेत आणि गावात आहे ना लोकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढायला पाहिजेत. मला नाही बाय असलं काही खपत. पण आता आली तर ऐकायला काय बिघाडतंय? मंगल चहा अंग वाईज लवकर आण. घ्या चहा घ्या. चहा पिण्याशिवाय दुसरं काहीच करू नका. म्हणजे काय करायला पाहिजे मी? म्या काय सांगितलं होतं? वंद्याकांना फोन करून सांगा रंगपंचमीला येऊ नको म्हणून. अगं असं कसं सांगायचं येऊ नको? तुला तरी पट्ट काही. आणि समजा मी सांगितलं असतं येऊ नको तरी मी ती आलीच असती. मग काय हुसकून द्यायचं होतं वे बाहेर? हाकलून द्यायला तुम्ही शुद्धीत राहायला पाहिजे होते काल. तुम्ही जर शुद्धीत असते ना ही काय घडलंच नसतं. म्या म्हणते लाला दादांना भांग प्यायची काय गरज होती हो? त्यांना ना काय कळतच नाही बाया. आपली नाही निदान वाड्याची तरी इज्जत ठेवायची. म्या म्हणते त्यांची हिंमतच कशी झाली दिव्या मॅडमची छेड काढायची? काय चालू होतं काल? म्हणजे तुम्हाला काय आठवतच नाही का काय? अव काल प्यायला काय होतं नक्की तुम्ही? काय नाही अगं नामाने ना ती थंडाई आणली होती तीच पिलो होतो. बोला अजून खोटं बोला. तरी नशीब त्या दिव्या मॅडमने आपल्या समजांना जेलमध्ये नाही टाकलं. अव आता तरी सुधारा वाईज. ती दारू सोडून द्या. नुसती नंदी बैलासारखी मान हलवा. परत काय येर माझ्या मागल्या. तुमच्या मोहर डोकं आपटून काय उपयोग आहे? जाऊ दे बाया मला माझी कामं पडल्या ते जाते म्या. सोन्या इथं काय करतो? काय करतो? काय नाही सोन्या थांब. काल काय झालं होतं रे? अहो पप्पा काल तुम्ही एकच नंबर कॉमेडी केली बघा. एकच नंबर लय मस्त. सोन्या तू मला आधी सांग काल काय झालं होतं? अहो पप्पा मला एखाद्या लय महत्वाच्या कामाला जायची. मला काय व्हायची बी वेळ नाही. हा मी जातो. सोन्या काय झालं असेल काल बरं?
मॅडम तुम्ही मला बोलवलं? हो शिखरे, मला खात्री आहे तो पेन गायब करणारा, रणजितला मारणारा, तो जो कोणी आहे ना तो याच गावातला आहे. आपल्याला प्रत्येक घरावर लक्ष ठेवावं लागेल. पण मॅडम ते कसं शक्य आहे? आपल्याकडे एवढी माणसं कुठे आहेत? शिखरे, इच्छा असली ना तर सगळं शक्य आहे. माणसं नाही आहेत तर तयार करा. माणसं नाही आहेत हे कारण देऊन आपण शांत बसू शकत नाही ना. पण मॅडम जे आहे ते सांगितलं, आपण नवीन माणसं कशी तयार करायची? शिखरे, जरूरी नहीं है वो इंसान पुलिस फोर्स में ही होना चाहिए. तुम्ही एक काम करा, तो दुकानवाला नाम्या आणि तो कुस्ती खेळणारा कोण आहे तो? बजा. बजा, राईट. त्या दोघांना घेऊन या, ते कामाचे लोक आहेत. ओके मॅडम. डॉक्टर आत येऊ का? नाम्या, ये. काय उतरली कालची? डोकं वगैरे दुखत नाही ना? गोळी देऊ का? नाही उतरली. डॉक्टर काल नशेमध्ये खूपच धिंगाणा घातलाय बघा. मी काय चुकीचं बोललं असेल तर सॉरी बरं का. नाही हरकत नाही. आलं माझ्या कानावर काय काय कारनामे केलं का तुम्ही. तू आणि बाबू दादा म्हणजे सुटले होते का ना? नाही दोघं नव्हते, ही तिघ होती. तिघ. बजा, काल तूही पाहिला होतास? आहे का? हा काय बोलताय डॉक्टर तुम्ही? असं सगळं करणाऱ्याला वाटतो का मी तुम्हाला? अहो दारूच्या थेंबाला पण स्पर्श करत नाही मी. हा दारुड्याच्या तर मैताला सुद्धा जात नसतोय मी. आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर, तिसरा मीन होतो, तिसरा लाला म्हणजे तसा नवरा. त्याचा आहे का नाही लाल गार केलाय मॅडमने काल. हा का? काय झालं? काय केलं त्यांनी? घ्या म्हणजे तुम्हाला काल काय झालं ह्यातलं काय माहितच नाही तर? नाही. अहो ते लाला आहे का नाही, लाला दिव्या मॅडमला बघून पाग बांधायला होता. त्याला मी म्हटलं नको त्या मॅडमच्या नादाला लागू, नको असं वागू. माझं काय ऐकतोय वेगळी? हा नुसतं त्यांच्या मोर जाऊन नाचतोय काय, त्यांची छेड काय काढतोय. मग मॅडमनी पण त्याची चांगली जिरावली. त्याला असा जे काय एक बहिरला पाठवून दिलाय का नाही, जाळच काढलाय, दिवसाच तारा दाखवले त्याला. हा आता तुम्हाला सांगतोय, किंवा आलाय का नाही, आयुष्यात दुसऱ्या कुठल्या बाईकडे बघणं सोडून द्या हो. वंदी आकाकडे बघताना पण दहायला विचार करेल. हा नाही म्हणजे असंच पाहिजे त्याला. बाई माणसाकडे वाकड्या नजरेने बघत असेल ना तर त्याला असंच पाहिजे. ए माकडा, अरे तू तर गप्पच बस. तुझ्यामुळे झालं हे सगळं. अरे तू त्या लालाला भांग बाजला नसतास तर हे सगळं झालं असता खरं. हा निश्चित ते कानाखाली मारण्यावर तेवढ्यावर निभावलं सगळं. नाहीतर ह्या दोघांना पण जेलमध्ये टाकलं असतं त्यांनी. मग तुझ्या अक्कल ठिकाणावर आलेस ते. दिव्या मॅडम सस्पेंड झाल्यात, त्या काय बी नाही करू शकत. डॉक्टर येऊ का? शिखरे साहेब या ना, या बसा. नाही ठीक आहे. तुम्ही इथे? नाम्याला नाही आलोय. मला का? काय झालं? मॅडम बद्दल काय बोलत सांगू का? सांगू सांगा लागलाय मला. घे की गोंधून. तुला एक नाही निरगडीच्या छव्वाल्या फोकनं तुझं असं गुड सुचवून काढलं पाहिजे, म्हणजे तुला सगळं कळेल. तुला पण बोलवलं मॅडमने, दोघं बी चला. काय? मला कशाला? मी कुठं काय केलंय? चल येऊ गोंधून. ते सांगायला मला परमिशन नाही. चला. शिखरे साहेब, काय यांना चौकशीसाठी घेऊन जात आहे? म्हणजे उगाच यांना त्रास. यात त्रास कसला? काय रे त्रास होतोय? सांगू देऊया मॅडमना. नाही मी आता निघतच होतो. हा था म्हणला. डॉक्टर येतो बरं का जाऊन. चला. भांग पिऊन लय तुला खंड आलता ना, ज्याला असतो खंड त्याला मिळतो दंड. चल दिव्याने नाम्या आणि बजरा नक्की कशासाठी बोलवलं असेल? त्यांची का चौकशी करायची दिव्याला?